नमस्कार, सुप्रभात. मी तुमचा इतिहास मित्र फलगुंडे पेडी, दिंडोसी वसाहत, मनपा मराठी शाळा क्रमांक 1. ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमाअंतर्गत आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बालमित्रांनो, आपण स्वातंत्र्यासाठी जी आंदोलन झाली, ज्या चळवळी झाल्या, ती पाहिलेली आहे. आता आपण ज्या सामाजिक चळवळी पाहत होतो, त्या सामाजिक चळवळीमध्ये आपण सर्वप्रथम पाहिली ती शेतकरी चळवळ. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ज्या चळवळी झाल्या त्या आपण पाहिल्या. त्यानंतर आपण कामगार संघटन, कामगारांना न्याय मिळावा, कामगारांची स्थिती सुधारावी यासाठी ज्या संघटना झाल्या, चळवळी झाल्या, त्या आपण पाहिल्या. त्यानंतर आपण समाजवादी चळवळ पाहिली आणि काल आपण स्त्री मुक्ती चळवळ पाहिली. स्त्रीची जी दास्यातून मुक्तता झाली ते आपण काल पाहिलं. आज आपण दलित चळवळ या टॉपिक कडे जाणार आहोत. तत्पूर्वी आजचा सुविचार. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. आता कोणता विचार बदलायचा आहे? तर आपण बऱ्याचशा गोष्टी टाळाटाळ करतो किंवा एखाद्या गोष्टीचा प्रयत्न एकदा केला की तो प्रयत्न सोडून देतो, पुन्हा प्रयत्नच करत नाही. तुम्ही जर संघर्ष केला तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलून जाईल. दलित चळवळ. दलित चळवळ हा टॉपिक पाहण्यापूर्वी आपण अगदी इंग्रजांच्या काळामध्ये भारतीय समाज व्यवस्था कशी होती याबद्दल थोडं बोलूया. भारतीय समाज हा वर्ण व्यवस्थेवर आधारलेला होता. त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी वर्ण व्यवस्था होती. आणि या प्रत्येक वर्णाला, प्रत्येक वर्गाला काम दिलं होतं. ब्राह्मणाने कोणतं कार्य करायचे, क्षत्रियाने कोणतं कार्य करायचे, वैश्याने कोणते कार्य करायचे. परंतु ही जी वर्ण व्यवस्था होती ही एखाद्या उतरंडी सारखी होती. आता उतरण म्हणजे काय तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेला आपण गोकुळाष्टमीला दहीहंडी फोडतो त्यामुळे थरावर थर, थरावर थर असे वर जातात आणि वरच्या सर्व थरांचं वजन हे खालच्या थराला सहन करावं लागतं. तसं ही जी वर्ण व्यवस्थेची उतरण होती यामध्ये सर्वात वरती ब्राह्मण, मग क्षत्रिय आणि मग वैश्य आणि मग शूद्र. मग ह्या 3 वर्णाच्या ओझ्याखाली शूद्र हा वर्ण दबलेला होता. मग शूद्र कोणाला म्हटलं तर त्या काळात समाजातला असा वर्ग होता की त्याला या लोकांनी कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार दिले नव्हते. हक्क, अधिकार म्हणजे काय तर शेती करायची नाही, शिक्षण घ्यायचं नाही, म्हणजे अर्थार्जनाचं कोणतंही साधन त्या वर्गाला उपलब्ध करून दिले नाही. मग तो शूद्र वर्ग म्हणजे कोण? ज्याला शूद्र म्हटलं गेलं. समजा मला शूद्र म्हटलं गेलं तर मी म्हणजे कोण? तर आजच्या काळामध्ये मला सरकारने मागासवर्ग असं नाव दिलेलं आहे की ज्याची इतरांच्या तुलनेत प्रगती कमी झाली. माणूस म्हणून माझा दर्जा आज इतर लोकांसारखाच आहे, पण माझी इतर वर्गापेक्षा प्रगती झाली नाही म्हणून मागासवर्ग असं मला नाव दिलं. त्याला त्यांनी इंग्लिशमध्ये एका कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे, शेड्यूल्ड कास्ट, अनुसूचित जाती. मग या वर्गाला आज ज्या वेळेला संविधान लिहिलं गेलं, तुम्हाला माहिती जानेवारी महिना आहे, 26 जानेवारी आता आहे, लक्षात ठेवा 26 जानेवारीला आपलं संविधान लागू झालं. त्या संविधानामध्ये आमच्या म्हणजे मला, मी जो शूद्र होतो, आमच्या समाजाला, मागास समाजाला न्याय मिळावा म्हणून काही अधिकार दिले गेले. त्याला आपण म्हणतो रिझर्वेशन, आरक्षण. आणि त्यामुळे या समाजाची आज प्रगती झालेली दिसून येते. मग हा जो समाज होता याला मागासवर्ग. मी त्या दिवशी म्हणालो गांधीजींनी या समाजाला हरिजन म्हटलं.
काही लोकांनी यांना दलित म्हटलं. बरोबर आहे. हाच समाज जो आज इतर समाजाच्या बरोबरीने कार्य करत आहे, त्याला न्याय मिळवून देण्याचं काम समाजातल्या अनेक समाज सुधारकांनी केलं. मग त्या समाज सुधारकांची किंवा त्यांच्यासाठी ज्यांनी काही चळवळी केल्या त्यांची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. पहा, लक्षात घ्या, तुम्ही 8वीचे विद्यार्थी आहात. दलित चळवळ किंवा मागासवर्ग कोणाला म्हणतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. खरं तर आपल्या जातीच्या दाखल्यावर ही जात पुसून टाकली पाहिजे. मानव ही एकच जात असली पाहिजे. तरी पण आपल्या त्या दाखल्यावरती बघा लिहिलेलं असतं मराठा, ब्राह्मण, वैश्य, क्षुद्रिय, क्षुद्र नाही, भंडारी, वैश्यवाणी, कुणबी, तेली. तसं माझ्या दाखल्यावर जर महार, मांग, चांभार किंवा बौद्ध असं लिहिलं असेल तर मी त्या समाजाचा आज प्रतिनिधी आहे. मग माझ्या पूर्वजांना कोणकोणता त्रास झाला, मी आताच म्हणालो, अर्थार्जनाचं कोणत्याही प्रकारचं साधन त्यावेळेला आमच्या समाजाला, आमच्या पूर्वजांना या 3 वर्गांनी उपलब्ध करून दिले नाही. मग अशा माझ्या ज्या समाजाला, उपेक्षित दुर्लक्षित समाजाला पुढे आणण्यासाठी ज्या समाज सुधारकांनी चळवळी केल्या त्या चळवळीबद्दल आपण पाहत आहोत. पहा बरं, भारतातील समाज रचना विषमतेवर आधारलेली होती. आताच मी म्हणालो, उच्च नीच असा भेदभाव होता. यांना गावाच्या बाहेर राहावं लागायचं. त्यांना गावाच्या कोणत्याही सार्वजनिक कोणत्याही कार्यक्रमात भाग घ्यायची त्यांना संधी नव्हती. तर लक्षात घ्या, सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना भाग घ्यायची संधी नव्हती. त्यानंतर तुम्हाला सामाजिक कार्यात भाग घेण्याची संधी नव्हती. कोणतंही गावाच्या बाहेर राहायचं, उपेक्षित दुर्लक्षित जीवन त्यांना जगावं लागायचं. मग या समाजात दलित वर्गाला मिळणाऱ्या अन्याय्य वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यांसारख्या समाज सुधारकांनी जनजागृती केली. महात्मा फुले यांच्याबद्दल सांगायचं तर फार अगदी किती सांगावं किती सांगू नये असं होतं. कारण त्यांनी, आपल्याला माहिती आहे, मुलींसाठी पहिली शाळा काढली. अहो, ज्या वेळेला या दलित समाजाला कोणी पाणी देत नव्हतं तेव्हा महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरातली विहीर त्यांना खुली करून दिली. या आणि पाणी भरा. म्हणजे पहा, असे महात्मा, म्हणूनच त्यांना महात्मा ही पदवी जनतेने दिलेली आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये एक ब्राह्मण दिसतोय आणि तिथे बघा गुडघ्यावर आपल्या याच्यात बसलेला तो क्षुद्र दिसतोय किंवा दलित वर्ग दिसतोय. इकडे पहा एक म्हातारा त्यांना काही भाकरी किंवा पाणी देतोय, भरून देतोय. पाणी देखील त्यांना ओंजळीने प्यावं लागायचं. बघा पुढच्या चित्रात दिसतंय कास्टिझम, जाती व्यवस्थेमध्ये. आणि इथे पण बघा शाळेतल्या चित्रामध्ये बघा ती मुलगी बाहेर बाजूला बसलेली आहे आणि बाकीची मुलं एकत्र बसलेली आहेत. म्हणजे खूप खूप अन्याय वागणूक त्यांना दिली जायची. अगदी त्यांची सावली जरी या लोकांच्या अंगावर पडली तर हे पुन्हा पुन्हा आंघोळ करायचे. मंदिरामध्ये एका सिनेमात तर मी पाहिलं बघा की त्या मंदिरामध्ये तो मुलगा म्हणजे दलित समाजाचा मुलगा त्या मंदिरामध्ये जो नैवेद्य ठेवला होता तो त्यांनी खाल्ला, म्हणून यांनी त्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला मारलं आणि मंदिर पूर्णपणे धुवून काढलं. मग त्या ठिकाणी तो जो त्या मुलाचा बाबा आहे तो सांगतो, देवा तू असं कसा रे देव, तुझ्या समोर ठेवलेला नैवेद्य कुत्रा आणि मांजर येऊन खाऊन जातो, त्याला कोणी काही करत नाही, आणि माझ्या मुलाने खाल्लं तर त्याला शिक्षा दिली. म्हणजे कुत्रे आणि मांजरापेक्षाही दयनीय अवस्था आमची तू करून ठेवलेली आहे, तर तू देव कसला. तर अशा प्रकारच्या कथा आणि व्यथा दलित समाजाला तुम्हाला पूर्वीच्या सिनेमात पण पाहायला मिळतील, पुस्तकात. मग महात्मा फुलेंनी कोणतं कार्य केलं पहा. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळ बाबा वलंकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. आता नवीन शब्द आला, अस्पृश्य. काय आहे सांगा बरं. हा उपसर्ग आहे. मग तो उपसर्ग जर काढला, हा उपसर्ग जर काढला तर काय होईल बरं, स्पृश्य. म्हणजे त्यावेळेला समाजामध्ये असा भेदभाव होता. स्पृश्य म्हणजे ज्यांना स्पर्श झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांना स्पर्श झाला, ज्यांची सावली जरी अंगावर पडली
तरी आम्ही बाटलो, आम्हाला विटाळ झाला असं म्हटलं गेलं आणि म्हणून त्या समाजाला अस्पृश्य समाज असं पण नाव पडलं गेलं. पहा, समाज एकच आहे, परंतु त्यांना वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या शब्दाने संबोधलं गेलं. मग या ठिकाणी काय म्हटलेलं बघा, की महात्मा फुलेंनी या ठिकाणी अस्पृश्यता निवारणासाठी जे कार्य केलं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. महात्मा फुलेंची एक संस्था होती, सत्यशोधक समाज. मग या सत्यशोधक समाजाचे हे सदस्य होते गोपाळ बाबा वलंकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलन. पहा, निर्मूलन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला, एखाद्या व्यवस्थेला पूर्णपणे नष्ट करणे, दूर करणे. मग अस्पृश्यता दूर करणे, अस्पृश्यता संपवणे याचं कार्य यांनी केलं. गोपाळ बाबा वलंकर यांनी 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. मित्रांनो, आपण कालही पाहिलं, स्त्रियांची दयनीय स्थिती का झाली? कारण त्यांना शिक्षण मिळालं नाही. पहा, विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी या शिक्षणाला, म्हणजे थोडक्यात असं म्हणूया, त्यावेळेला त्यांचं वाक्य होतं इंग्रजी शिक्षणाला वाघिणीची दूध म्हटलं. पण इंग्रजी शिक्षण काय, अगदी कोणत्याही मातृभाषेतलं शिक्षण हे वाघिणीचं दूध ठरू शकतं. आणि म्हणून पहा, वाचाल तर वाचाल. आणि म्हणून त्या काळामध्ये विटाळ विध्वंसन हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामधून अस्पृश्यतेचं खंडन केलं. अस्पृश्यता चुकीची आहे, ती पाळू नये. पहा, आता विटाळ म्हणजे काय रे? तर पहा, एखाद्या दलिताची सावली किंवा स्पर्श एखाद्या सवर्णाला झाला, एखाद्या ब्राह्मणाला झाला, तर तो सांगायचा की विटाळ झाला. मग काय झाला? आम्ही बाटलो. मग काय करायला पाहिजे? नदीवर जायचंय, आंघोळ करायची आहे, स्वतःला पवित्र करायचंय. तर हे विटाळ विध्वंसन, विटाळ विध्वंस, विटाळ नष्ट करायचं आहे. म्हणून त्या पुस्तकाचं टायटल असं दिलेलं आहे, विटाळ विध्वंसन. विटाळ म्हणजे काय मी तुम्हाला आताच सांगितलं, की एखाद्या दलिताची एखाद्या सवर्णावर, सवर्ण म्हणजे कोण? ब्राह्मण, क्षत्रिय. जास्त करून पहा, आजचे ब्राह्मण आपल्या समाजामध्ये सर्वांसारखे वागतात, भेदभाव करत नाही. पण त्या काळातला हा जो ब्राह्मण वर्ग होता, हा थोडासा अशा दलित लोकांवरती नाराज होता, त्यांना अन्याय्य वागणूक मिळत होती. आणि म्हणून हा जो विटाळ शब्द आहे, विटाळाचा विध्वंस करायचा आहे, असं त्या पुस्तकाचं टायटल त्यांनी लिहिलं. शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केलं. आता पहा, पुन्हा एकदा तुम्ही लक्षात ठेवायचंय, मासिक. लक्षात ठेवा, मासिक म्हणजे काय? दर महिन्याला प्रकाशित होणार पुस्तक, मासिक. जसं तुम्हाला माहिती आहे, रोज जो पेपर येतो त्याला आपण दैनिक म्हणतो, आठवड्याला पेपर येतो त्याला साप्ताहिक म्हणतो, 15 दिवसाला जो पेपर येतो, पुस्तक येतं, त्याला पाक्षिक म्हणतो, आणि महिन्याला येतं ते मासिक. मग मासिकाचं नाव काय होतं बघा? सोमवंशीय मासिक, सोमवंशीय मित्र. आणि 1 जुलै 1908 रोजी हे पुस्तक सुरू केलं. याच्यामध्ये बघा काय दिलंय, मुरुळी, मुरुळी जोगतिनीच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता पहा, आता मुरुळी म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळी देवाच्या नावाने, म्हणजे काय, कसं देवाला नवस करायचे, देवा मला मुलगा होऊ दे, मग मी तुला मुलगी वाहील. मग अशी मुलगी जी आहे ती जोगतीन म्हणून त्या समाजामध्ये वावरायची. किंवा वाघ्या मुरळी, तुम्ही खंडोबा देवाचं नाव ऐकलं असेल बघा, तर त्या खंडोबा देवाला ज्या मुली सोडतात त्या मुरळी असतात. आणि मग त्या काय करतात बरं? त्या जिथे जिथे ते खंडोबाचं जागरण असतं त्यांचं ते जागरण करत असतात, आणि अशीच त्यांची भटक्यांसारखी अवस्था असते. मग ह्या मुरुळींच्या समस्या, त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान नाही, कुणी आपलं करत नाहीये. जोगतीन, तुम्हाला माहितीये, एक चित्रपट येऊन गेला बघा, जोगवा. बघा त्या चित्रपटामध्ये ही सगळी माहिती आहे बघा. मग या ठिकाणी मुरळी आणि जोगतींच्या प्रश्नांना वाचा फोडली जायची. तसेच देवदासी विवाहासाठी पुढाकार घेतला. पुन्हा एकदा बघा,
नवीन त्यावेळेचा समाजाला देवदासी, देवाच्या नावाने जी मुलगी सोडली जायची, देवाला नवस केल्यावर नवस फेडण्यासाठी, ती देवदासी. मग तिची अवस्था तर फार अत्यंत वाईट होती बघा. तिने ते केस कापायचे नाही, केसांच्या जटा वगैरे वाढल्या तरी तशाच प्रकारचं जीवन जगायचं. तर त्या देवदासींच्या समस्या दूर करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले. पहा, तो समाज वर्ग कोणता आहे? आपण आधी दलित समाज वर्गाचं नाव ऐकलं, मग आता कोणता समाज घेतला बघा? तर आता आपण पाहिलं मुरळी समाज, त्यानंतर जोगतीन, आणि आता शब्दाला तो देवदासी. या देवदासींना देवाच्या नावाने सोडल्यानंतर विवाह करण्याची परवानगी नव्हती, आयुष्यभर असंच राहायचं. मग या विवाहासाठी पुढाकार घेतलेला आहे शिवराम जानबा कांबळे यांनी. तामिळनाडूमध्ये बघा काय घडलं. पेरियार रामस्वामी हे समाज सुधारक होते. यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ हाती घेतली. लक्षात घ्या, तुम्ही वाचन जर केलं आणि काही शंका आपल्या शिक्षकांना विचारल्या तर हा जो टॉपिक आहे सहज तुम्हाला समजेल. समोरच्या चित्रात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे दिसत आहेत बघा. जसं महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभ, ह्या ज्या पदव्या आहेत ना, ह्या समाजाकडून त्या समाज सुधारकांना किंवा नेत्याला मिळालेल्या आहेत. तसं बघा, विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी अशी पदवी समाजाने दिली. महर्षी म्हणजे काय? महान असे ऋषी, महान असे व्यक्तिमत्व. मग महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस क्लासेस मिशन, पहा, डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. डिप्रेस म्हणजे काय? तुम्हाला इंग्रजीमध्ये हे माहिती आहे तो शब्द. डिप्रेस म्हणजे काय? मागासलेला. क्लासेस म्हणजे काय? वर्ग. आणि मिशन म्हणजे काय? एखादं कार्य हाती घेतलेलं आहे. डिप्रेस क्लासेस मिशन, मागासलेल्या वर्गांच्या प्रगतीसाठी जे मिशन आहे ते मिशन म्हणजे अशी ही संस्था सुरू केली. दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्वाचा भाग होता. पहा, स्वाभिमान हा माणसाचा सर्वात महत्वाचा जीवन जगण्याचा अविभाज्य घटक असावा. माणसाने कधीही लाचारी पत्करू नये, नम्र असावं, वडीलधाऱ्या माणसांना रिस्पेक्ट द्यावा, पण स्वतःचा स्वाभिमान हा सांभाळलाच पाहिजे. मग दलित वर्गाला स्वाभिमानी बनवायचंय, सुशिक्षित बनवायचंय, उद्योगी बनवायचंय, यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांनी खूप मोठं कार्य केलं. तर उच्च वर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजूत नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग. अतिशय महत्वाचं हे वाक्य बघा. दलित वर्गांना जे उच्च वर्णीय त्रास देत होते, छळत होते, त्या उच्च वर्णीयांचं समाज प्रबोधन होणं गरजेचं होतं. की त्या उच्च वर्णीयांमध्ये दलित समाजाबद्दल हा जो द्वेष आहे किंवा काही खोट्या समजुती आहेत, चुकीच्या समजुती आहेत, त्या समजुती नष्ट केल्या की आपोआपच उच्च वर्णीय लोक हे दलित वर्गाला आपले बंधू मानतील, आपले समाज घटक मानतील. आणि ते सामाजिक प्रबोधन करण्याचा विठ्ठल रामजी शिंदे यांनी महत्वाचा प्रयत्न केला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दलित वर्गांना तुम्ही का छळता, दलित वर्गांना का त्रास देता, हे आपण ज्या वेळेला सवर्णांना सांगतो त्याच्याऐवजी सवर्णांचं जर सामाजिक प्रबोधन केलं आणि सवर्णांमध्ये दलित वर्गाबद्दल ज्या भ्रामक समजुती आहेत त्या नष्ट केल्या तर आपोआपच सवर्ण ह्या दलित वर्गाला आपला बंधू मानेल. त्यासाठी काय केलं त्यांनी? मुंबईत परळ, देवनार या भागात मराठी शाळा, बघा, समाज प्रबोधनाचं सर्वात महत्वाचं साधन किंवा माध्यम जर पाहिलं तर ते शिक्षण आहे. आणि म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाज प्रबोधनासाठी शाळा सुरू केल्या, उद्योग शाळा काढल्या. आता उद्योग शाळा म्हणजे काय? तर वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग आहेत, हस्त व्यवसाय आहे, सुतार काम आहे किंवा शिवण काम आहे, अशा उद्योग शाळा काढल्या. त्यांनी पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना,
इत्यादी बाबत दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने ते सक्रियपणे भाग घेत. पहा नीट बघा वाक्य, वाक्य समजून घ्या. पर्वती तुम्ही जर पुण्याला गेला किंवा पुण्याबद्दल माहिती मिळाली तर पुण्यातलं प्रसिद्ध ठिकाण आहे पर्वती आहे, त्याच्या बाजूला सारसबाग आहे. मग त्या पर्वतीमध्ये जे मंदिर होतं त्या मंदिरांना दलितांना प्रवेश नव्हता, तर दलितांना प्रवेश मिळावा म्हणून विठ्ठल रामजी शिंदेंनी स्वतः त्या चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे. मग प्रवेश मिळवून दिला. दलितांची शेतकी परिषद, मग दलितांना शेती करता यावी, शेती करण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी दलितांची शेतकी परिषदमध्ये कॉन्फरन्स भरवली. संयुक्त मतदारसंघ, म्हणजे दलितांसाठी मतदारसंघ असले पाहिजे इत्यादी योजनाबाबत दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी सक्रियपणे भाग घेतला. ओके, पुढचं चित्र सर्वांना परिचित आहे. राजश्री शाहू महाराज, राजांच्या घराण्यातले राजे होते हे. राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली. पाठराखण करणे म्हणजे काय रे? पाठ म्हणजे काय? आपल्या शरीराचा पाठीमागचा मणक्याचा भाग. जर कुणी आपल्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला तर आपल्याला काय वाटतं? अरे हा माणूस माझ्या पाठीशी आहे. तसं आंबेडकरांनी दलित समाजाची प्रगती व्हावी यासाठी जी चळवळ सुरू केली होती, म्हणजेच आंबेडकर हे दलितांचे नेते होते आणि त्यांच्या नेतृत्वाला शाहू महाराजांनी पाठिंबा दिला. म्हणून तो शब्द आहे पाठराखण केली. कुणाची? आंबेडकरांची. की यस, तुम्ही चांगलं कार्य करतात, कॅरी ऑन, कार्य पुढे चालू ठेवा. त्यांच्याच काळात निर्माण झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व. आता ब्राह्मणेतर म्हणजे काय रे? ब्राह्मण सोडून इतर, म्हणजे जे 4 वर्ण होते, ब्राह्मण सोडून ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. पहा, कोल्हापूर हे संस्थान होतं, त्या संस्थानचे हे संस्थानिक होते, मग तिथे यांचं राज्य चालायचं. मग त्या संस्थानामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? आरक्षण डिक्लेअर केलं. जेव्हा बघा भारत सरकारने आरक्षण डिक्लेअर केलं नव्हतं, त्याच्या आधी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये दलित वर्गाला आरक्षण जाहीर केलं. म्हणून कोणता शब्द आहे बघा? क्रांतिकारी, बदल घडवणारा जाहीरनामा. जाहीरनामा म्हणजे काय? सर्वांसमोर जे वचन दिलं जातं. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. बघा किती ग्रेट व्यक्तिमत्व होतं. भारत सरकारच्या काळामध्ये आता तर मोफत शिक्षण आहे, सक्तीचं शिक्षण आहे, पण त्याच्याही आधी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा कोणी केलेला आहे? शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केलं. बघा त्यांची एक कथा पण आहे, मी थोडीशी वाचली होती, की दलित समाजाचा मुलगा जेव्हा यांच्याकडे गेला तेव्हा त्यांनी त्याला स्वावलंबी बनवण्याकरता एक हॉटेल काढून दिलं. हॉटेल सुरू झालं, तो त्याच्या हॉटेलमध्ये तो दलित असल्यामुळे कोणीच येत नसायचं, त्याचा धंदा बंद पडला. शेवटी हा पुन्हा त्यांच्याकडे गेला महाराजांकडे, की महाराज हॉटेल तर आपण मला काढून दिलं, माझी मदत केली, पण त्या हॉटेलमध्ये कोणीच येत नाहीये, माझा उदरनिर्वाह होत नाहीये, माझ्या कुटुंबाचं पालन पोषण होत नाहीये. काय केलं माहिती शाहू महाराजांनी? दुसऱ्या दिवसापासून जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते त्या दलिताच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचे. आणि मग मात्र समाज अचंबित झाला, अरे साक्षात शाहू महाराज त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पितात. आणि मग इतर लोक जाऊन त्या ठिकाणी चहा पिऊ लागले, नाश्ता करू लागले. म्हणजे अशा प्रकारे बघा, नुसतं आर्थिक मदत नाही दिली त्यांनी, तर त्याचं जीवन सुरळीत चालावं म्हणून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. रोटी बंदी, बेटी बंदी. आता बघा रोटी बंदी आणि बेटी बंदी, त्यावेळेला तसं होतं बघा, की कोणताही कार्यक्रम असेल, फंक्शन असेल, तर फक्त आणि फक्त आपल्या जातीच्या लोकांना बोलवायचं, इतरांना बोलवायचं नाही. बेटी बंदी म्हणजे आपल्या ज्या मुली आहेत त्या फक्त आपल्या जातीच्याच मुलांना द्यायच्या. आणि म्हणून बघा
त्यांनी रोटी बंदी, बेटी बंदी व व्यवसाय बंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थेत होते. या संदर्भात सभा परिषदांमधून दलित लोकांच्या हातचं अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटी बंदी जाहीरपणे धुडकावून लावली. म्हणजे मी तुम्हाला म्हणालो की नाही, आपल्याच जातीच्या लोकांना बोलवायचं, आपल्याच जातीच्या लोकांच्या घरामध्ये जेवायला जायचं. इथे पहा, स्वतः राजेश्री शाहू महाराज त्या दलितांच्या घरी जाऊन जेवायचे आणि म्हणून त्यांनी ही रोटी बंदी जाहीरपणे धुडकावून लावली. फार मोठं कार्य शाहू महाराजांनी केलं. मित्रांनो, बेटी बंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी शाहू महाराजांची धारणा होती. आता बेटी बंदी मी तुम्हाला आताच म्हणालो की नाही, की आपल्या जातीची समजा आपली मुलगी असेल ती मी काय करणार, माझ्याच जातीच्या मुलांना देणार. त्यामुळं काय होणार, समाजामध्ये जातीभेद नष्ट होणार नाही. पहा, जातीभेद जर नष्ट करायचा असेल तर समाजातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या मुला मुलींनी वेगवेगळ्या जाती धर्मातल्या मुला मुलींशी जर विवाह केले तर हा जातीभेद राहणारच नाही. समजलं का तुम्हाला मित्रांनो? अशी शाहू महाराजांची धारणा म्हणजे विचार की आपल्याला जर जातीभेद नष्ट करायचा असेल तर पहिल्यांदा बेटी बंदी हा जो निर्बंध आहे, निर्बंध म्हणजे काय रे, समाजाने लादलेले बंधन, हा जो निर्बंध जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद नष्ट होणार नाही अशी शाहू महाराजांची धारणा होती. त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा केला. पहा, नुसत्या घोषणा दिल्या नाही तर त्यांनी पहा प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं, मोफत केलं, त्यासाठी कायदा केला. आता या ठिकाणी काय केलं, आंतर जातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा विवाह कायदा मंजूर केला. आता आंतरजातीय विवाह तुम्ही पाहता आज आपल्याकडे सर्रास पाहिलं जातं की समजा ख्रिश्चन धर्मातला मुलगा असेल तर तो हिंदू धर्मातल्या मुलीशी लग्न करतो, हिंदू धर्मातली मुलगी असेल तर ती इतर धर्मातल्या मुलाशी विवाह करते. त्यानंतर इंटरकास्ट, आंतरजातीय कोणत्याही जातीच्या मुलाने कोणत्याही जातीच्या मुलीशी विवाह केला तर त्याला समाज कोणत्याही प्रकारचं बंधन घालणार नाही आणि जो समाज बंधन घालेल त्या समाजावर कारवाई केली जाईल असा तो कायदा होता. 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली. पहा, या टॉपिक मध्ये खूप असे शब्द आलेले आहेत की जे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. जसं मगाशी मुरुळी शब्द आला, देवदासी शब्द आला, त्यानंतर पहा आता रोटी बंदी, बेटी बंदी, आता शब्द आहे बलुतेदारी. आता बलुतेदार म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळामध्ये गाव कसं होतं, स्वावलंबी होतं आणि गावातच असा समाज होता की गावातल्या लोकांच्या गरजा गावातच भागवल्या जायच्या. 12 बलुतेदार होते. उदाहरणार्थ आता बघा त्या ठिकाणी जो ज्या समाजाला, गावातल्या समाजाला समजा चपला हव्या आहेत तो चपला शिवून देणारा, चपला तयार करून देणारा समाज होता. त्यानंतर बघा गावातल्या लोकांना मटका हवाय, मटका म्हणजे घागर किंवा रांजण हवाय, किंवा संक्रांतीला ते छोटेसे मटके असतात मातीचे ते हवे आहेत, किंवा बैल पोळ्याला ते बैल. तर असं बनवून देणारा काय होतं तुम्हाला माहिती ना, मातीची मडकी कोण बनवतो, कुंभार. तो मातीची मडकी बनवून देणारा कुंभार आहे. कासरा दोर वडून देणारा समाज आहे, झाडू बनवून देणारा समाज आहे, तुम्हाला माहिती लोहार आहे बघा. नंतर केस कापणारा समाज आहे, त्याला आज आपण काय म्हणतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बार्बर, नाभी म्हणतो. तर हा नाभी, हा लोहार, हा कुंभार किंवा चांभार किंवा कपडे दोर विणून देणारा आहे. तर असे 12 बलुतेदार होते आणि या बलुतेदारांना काय करायचं, या 12 बलुतेदारांनी गावातल्या लोकांच्या गरजा भागवायच्या. म्हणजे काय करायचं बरं, त्या न्हाव्याने गावातल्या लोकांचे केस कापायचे वर्षभर आणि त्या मोबदल्यात गावकरी त्यांना आपल्या शेतामध्ये पिकलेलं धान्य नेऊन द्यायचे. त्यावेळेला ते धान्य
आज आपण 1 किलो 2 किलो म्हणतो ना, तसं त्या काळामध्ये पायली होती. पायली एक ठराविक माप, ठराविक मेजरमेंट. मग 1 पायली धान्य द्यायचं, 2 पायली धान्य द्यायचं. मग कुंभाराला मिळणार, कुंभार वर्षभर मडकी पुरवणार, कुंभाराला धान्य मिळणार, सुतार वर्षभर त्या ठिकाणी गाडी बनवून देणार किंवा आणखी कामं करून देणार, लोहार वस्तू. तर ही जी 12 बलुतेदार पद्धत होती ती कशी होती की त्या लोकांना दुसरा व्यवसाय करण्याची परवानगी होती. सुताराने सुतार कामच करायचं, कुंभाराने कुंभार कामच करायचं, नाव्याने नावी कामच करायचं. ही पद्धत समाजावर अन्याय करणार होती. आज पहा बरं, कुंभाराचा मुलगा कमिशनर होतो. समजा मी नावी असेल तर माझा मुलगा इंजिनियर होऊ शकतो, राजकारणी होऊ शकतो. मग ही बलुतेदारी पद्धत आहे. ती बलुतेदारी पद्धत अन्याय करणारी होती, ती नष्ट व्हावी आणि ती नष्ट केलेली आहे राजश्री शाहू महाराजांनी. पहा मित्रांनो, तुम्ही जर इंटरनेटला सर्च केलं तर तुम्हाला ही माहिती मिळेल मराठीमध्ये. बलुतेदारी पद्धत म्हणजे काय, देवदासी कोणाला म्हणायचे, मुरळी कोणाला म्हणतात. तुम्हाला मी जे या ठिकाणी माहिती देतो, माझ्यापर्यंत जितकं आहे ते मी माहिती देणारच आहे. पण याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं, या धड्यांमधले एक ठराविक शब्द आहेत, जसे आहेत बघा, विटाळ आहे. तुम्हाला माहिती आहे, जी मराठी डिक्शनरी असते, एन्सायक्लोपीडिया असते, त्याच्यामध्ये तुम्ही हे शब्द शोधू शकता, या शब्दांचे अर्थ शोधू शकता. चला पुढे जाऊया. दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी कार्य केलं. जस्टिस पक्ष बघा, जसं शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, मनसे आहे, बीजेपी आहे आणि इतर पक्ष आहे, तसं जस्टिस पक्ष होता त्या काळामध्ये. जस्टिस म्हणजे काय रे, न्याय देणारा. जस्टिस म्हणजे न्याय. जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी कार्य केलं. सामाजिक समता दॅट इज सोशल इक्वॅलिटी. समाजामध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ, उच्च, नीच किंवा दलित, सवर्ण, स्पृश्य, अस्पृश्य असा जो भेदभाव होता, तो भेदभाव दूर होण्यासाठी या जस्टिस पक्षाने कार्य केले. महात्मा गांधींनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला. आता व्यासपीठ म्हणजे काय रे, तर जिथे आपलं म्हणणं मांडलं जातं, आपले विचार मांडले जातात आणि इतर लोक ते ऐकतात, अशी जागा. तुम्ही कधी कधी स्टेज हा शब्द ऐकला असेल, तसं या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर अस्पृश्यतेचा प्रश्न मांडला. एरवडा येथील तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेला शास्त्राधार नसल्याचे प्रतिपादन केले. म्हणजे बघा, जे काही लोक होते ते स्वतःला कट्टर हिंदू म्हणायचे, सनातनी म्हणजे आपल्या ज्या हिंदू संस्कृतीच्या चाली, रीती, रूढी, परंपरा यांना मानणारे होते, असे सनातनी हिंदू पंडित जे स्वतःला पंडित म्हणायचे, यांच्याशी गांधीजींनी वाद घातला. आता वाद घातला म्हणजे भांडण केलं का, नाही, तर त्या ठिकाणी तिथे चर्चा केली. तुम्ही त्यांचं जे म्हणणं आहे, अस्पृश्यता समाजातून दूर केली पाहिजे, या विषयावर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की अस्पृश्यता या व्यवस्थेला, या परंपरेला, या रूढीला कुठल्याही प्रकारचा शास्त्राचा अधिकार नसल्याचं सांगितलं. त्यांनी हरिजन सेवक संघास प्रेरणा दिली. पुन्हा पहा, त्यांनी एक स्वतः साप्ताहिक सुरू केलं होतं, साप्ताहिक. त्याचं नाव पण हरिजन होतं आणि त्या हरिजन नावाच्या साप्ताहिकातून ते सामाजिक प्रबोधन करत. तसंच त्यांची ही संघटना होती, हरिजन सेवक संघ. ओके, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा, अप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी समतेच्या कामात स्वतःला झोकून दिलं. आता झोकून दिले हा वाक्प्रचार आहे मित्रांनो. झोकून देणे म्हणजे काय, स्वतःच 100% प्रयत्न देणे. जसं आता बघा, 8वीच्या ग्रुपला सर्व शिक्षक झोकून देऊन तुम्हाला अध्यापनाचं कार्य करतात. तुम्हीही स्वतःला झोकून देऊन जर अध्ययन केलं, शिकला, तर नक्कीच तुम्ही आमच्या पुढे जाल. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तर आपण किती सांगावं आणि किती सांगू नये. भरपूर त्यांनी लहानपणापासून खूप अन्याय सहन केला,
पण त्यांचे बाबा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी शिक्षण कसं घेतलं, त्यांच्या जीवनावरले भरपूर चित्रपट या ठिकाणी आहेत, भरपूर पुस्तकं आहेत, तुम्ही ती वाचू शकता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेऊ शकता. ते इतके महान, इतके विद्वान झाले, अगदी परदेशात पण शिकण्यासाठी गेले. पहा, तुम्हाला त्यांच्या कथा माहिती आहे की त्यांना नवीन नवीन पुस्तकांचा शौक होता. त्यांचे बाबा त्यांना पुस्तकं कुठून कुठून आणून द्यायचे. आपल्याकडे पैसे नसतील तर आपल्या बहिणीकडे जायचे, तिच्याकडून मागायचे आणि ती यांना पुस्तकं आणून द्यायचे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर अगदी बघा दिवसाला 24 तास असतात, 18 तास त्यांनी अभ्यास केलेला आहे. तुम्ही बघा आता जर 1 तास अभ्यास केला तर बस दिवसभर नाही, मग घरी अभ्यास नाही करणार, मी केला आता 1 तास अभ्यास. यांनी 18 तास अभ्यास केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्यांनी बघा कोणकोणत्या ठिकाणी अभ्यास केलाय. त्यांच्या मनाची एकाग्रता त्यांनी ढळू दिली नाही. त्याचं क्रेडिट जातं त्यांच्या वडिलांना. तुम्हाला त्यांची कथा सांगतो बघा थोडीशी 2 मिनिटासाठी, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या चाळीत राहायचे परळच्या, तिथे तुम्हाला माहिती आहे संध्याकाळच्या वेळेला किती गोंधळ असतो चाळीमध्ये, भांडण गडबड, कुठे लग्न असतं, कुठे काय असतं, कुठे काय असतं. अशा वेळेला त्यांचे बाबा त्यांना लवकर झोपवायचे, अगदी 7 वाजताच, आणि त्यांना 12 वाजता सर्व समाज चाळीतले लोक झोपल्यावर उठवायचे. आंबेडकर त्यावेळेला अभ्यास करायचे आणि पुन्हा एकदा पहाटेला 4-5 वाजता त्या नळावर पाण्यासाठी भांडणं सुरू झाली की त्यांचं अभ्यासात लक्ष नाही लागायचं. मग ते पुन्हा झोपायचे. म्हणजे बघा, रात्री लवकर झोपायचे, मध्यरात्री अभ्यास करायचे, पहाटे परत ते झोपायचे. पण नंतर नंतर त्यांना या गोंधळाची, या त्रासाची सवय झाली. अगदी ते म्हणे, मी कुठल्याही कार्यक्रमात गेलो, माझ्या हातामध्ये एखादं पुस्तक असलं, कितीही गर्दी असू द्या, कितीही गोंधळ असू द्या, माझं म्हणणं म्हणजे माझं जे मन आहे, माझी एकाग्रता आहे, कधीही ढळणार नाही. आणि त्यांचा असा छंद होता की एकदा पुस्तक त्यांच्या हातात पडलं नवीन की त्यांनी ते वाचून काढलंच समजायचं, वाचेपर्यंत ते थांबायचे नाही. 2 दिवसात वाचलं की नवीन पुस्तक पुन्हा एकदा. आपल्याकडे बघा, आपली जी पुस्तकं आहेत, आपण धड्याचं पहिलं पान वाचलं की ते पुस्तक ठेवून देतो. बाबासाहेबांचं तसं नव्हतं. आणि म्हणून बाबासाहेब इतके ग्रेट झाले, महान झाले. त्यांना तुम्हाला माहिती आहे भारत सरकारने भारतरत्न ही पदवी दिली. मग त्यांनी दलित समाजासाठी काय केलं ते वाचूया बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांवर समाजाची उभारणी करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय होतं. बघा, ध्येय म्हणजे काय, तर मला जीवनात कोणती गोष्ट साध्य करायची आहे, मला जीवनात शेवटी अंतिम काय मिळवायचं आहे, ते ध्येय आहे. तुम्ही कसं म्हणणार, व्हॉट इज युअर एम? टू बी अ सक्सेसफुल पर्सन, टू बी अ डॉक्टर इज माय एम, असं ध्येय होतं. मग यांचं ध्येय कोणतं आहे, तर समाजातील सर्व लोकांना स्वातंत्र्य असलं पाहिजे, समाजामध्ये समता असली पाहिजे, भेदभाव असला नाही पाहिजे, समाजामध्ये बंधुता असली पाहिजे. बंधुता म्हणजे काय पहा, कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, माणूस तो माणूसच असतो. बघा, अगदी तुम्ही त्या माणसाच्या कोणत्याही जातीचा माणूस, कोणत्याही धर्माचा माणूस, सगळ्या धर्माच्या माणसांना तुम्ही एका लाईनीमध्ये उभे करा आणि त्यांच्या गळ्यामध्ये किंवा डोक्यावर किंवा हातामध्ये त्या धर्माचं जे काही चिन्ह असेल ते काढा आणि सर्वांना बघा, तुम्हाला ओळखताच येणार नाही कोणता माणूस कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो तुम्हाला. वेगवेगळ्या धर्माची माणसं एकत्र एका ओळीमध्ये उभे करा. त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या पायामध्ये, त्यांच्या डोक्यावर, त्यांच्या कानात, त्यांच्या नाकात त्यांच्या धर्माचं जे काही चिन्ह असेल ते बाजूला काढा आणि मग ओळखा. नवीन माणसाला बोलवा आणि विचारा की या ओळीमध्ये उभ्या राहिलेल्या 10 माणसांमध्ये कोणता माणूस कोणत्या धर्माचा आहे. तो माणूस आहे. आणि म्हणून माणसाला माणूस म्हणून जगायला मिळालं पाहिजे. म्हणून बंधुता हे तत्व, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली तत्व आहेत आणि त्या तत्वांवर भारतीय समाज उभा करायचा असं ध्येय आंबेडकरांचं होतं. जाती संस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्यायाचा
आणि विषमतेचा शेवट होणार नाही अशी त्यांची खात्री होती. बघा एक शब्द काय, समूळ. समूळ म्हणजे काय रे, मुळासहित. जसं आपण झाडाला जर काढायचं असेल तर झाडाला मुळापासून काढलं तर ते झाड नष्ट होईल. लक्षात ठेवा, मी झाड काढण्याचा किंवा तोडण्याचा संदेश देत नाहीये, तुम्हाला तो शब्द समजून सांगतोय. समूळ, मुळासहित, नष्ट केल्याशिवाय. पण मुळासहित काय नष्ट करायचंय, तर जाती संस्था नष्ट करायची आहे. जर जाती संस्था नष्ट झाली तर दलितांवरला अन्याय आणि विषमता ही आपोआप नष्ट होणार आहे. सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे अशी त्यांची धारणा होती. स्वाभिमानावर आधारलेली चळवळ करणे त्यांना अभिप्रेत होतं. या भूमिकेतून त्यांनी 1924च्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. लक्षात ठेवा, कोणतंही सामाजिक कार्य करायचं असेल तर तुम्ही एकटे करू शकत नाही. तुमच्या बरोबर तुमच्यासारख्या विचारांची माणसं असली पाहिजे. त्यालाच आपण एक नाव देणार. त्याचं नाव संस्था असेल, संघटना असेल, परिषद असेल, कॉन्फरन्स असेल. तसं या ठिकाणी पहा, बहिष्कृत हितकारणी. आता बहिष्कृत म्हणजे काय, ज्या समाजाला इतरांनी बहिष्कृत केलंय. बहिष्कृत करणे म्हणजे काय करणे, तुम्ही ऐकलं असेल संत ज्ञानेश्वरांना त्यावेळेच्या समाजाने वाळीत टाकलं होतं. वाळीत टाकणे म्हणजे बहिष्कृत करणे. आता बहिष्कृत करणे म्हणजे काय, तर त्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याला स्पर्श करायचा नाही, त्याच्याकडून कोणती वस्तू घ्यायची नाही आणि त्याला वस्तू द्यायची नाही. म्हणजे अशा प्रकारे जो दलित वर्ग होता, बहिष्कृत वर्ग होता, त्या वर्गाचं हित, हित म्हणजे काय रे, कल्याण, भलं, चांगलं, ते करण्यासाठी ही संघटना स्थापन केली. आणि म्हणून नाव काय दिले बघा, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. त्यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा स्फूर्तीदायक संदेश दिला. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा जो संदेश आहे तो त्यांनी फक्त 4 शब्दात सांगितलाय. 1 शिका, 2 संघटित व्हा आणि 3 संघर्ष करा. तुम्ही शिकला, मग तुम्ही एकत्र झाला आणि मग तुम्ही संघर्ष केला तर 100% तुम्हाला तुमचे हक्क मिळतील, तुम्हाला न्याय मिळेल, तुम्हाला सामाजिक दर्जा मिळेल. बरोबर आहे, असा संदेश दिला. बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले होते. पहा, स्वातंत्र्यापूर्वीची कथा आहे. बाबा, अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठे, पाणवठे म्हणजे काय रे, तर जिथे पाणी आहे, मग तो नदी असेल, मग तो तलाव असेल, विहीर असेल, हातपंप असेल, ओढा असेल, मग तिथे इतरांना तो प्रवेश मिळतो. इतर जाऊन तिथे पाणी पितात आहे, पाणी भरून आणतात आहे. मग दलितांना का नाही मिळावं? आणि म्हणून यांनी त्या ठिकाणी विधेयक संमत करून घेतले. विधेयक हा नागरिक शास्त्र शब्द आहे. पहा, तुम्ही जरी इतिहास विषय शिकत असला तरी या विषयामध्ये तुम्हाला इतर सर्व विषयांचे शब्द सापडतील. मराठीतले वाक्प्रचार सापडतील. आता बघा, नागरिक शास्त्रामधला विधेयक, विधेयक म्हणजे काय रे, कायदा संमत होण्यापूर्वीच कायद्याचा कच्चा मसुदा. मग ते विधेयक मंजूर करून घेतले, तरीही प्रत्यक्षात दलितांना पाणवठे खुले झाले नाहीत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी महाड येथे चौदार तळ्यावर सत्याग्रह केला. ओके मुलांनो, तुम्ही जर रायगडला गेला तर रायगडमध्ये महाड हा तालुका आहे. महाडमध्ये जे तळ होतं ते तळ सर्वांसाठी खुलं होतं, फक्त दलित वर्गासाठी खुलं नव्हतं. म्हणजे सर्वजण त्या तळ्यावर जाऊन त्याचे पाणी प्यायचे, पाणी घेऊन यायचे, पण दलितांना त्या ठिकाणी परवानगी नव्हती. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः तिथे गेले अनुयायांसह आणि काय केलं, त्या तळ्यामध्ये पाणी प्यायला उतरले. आणि मग का, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर पाणी प्यायला उतरले, मग त्या ठिकाणी असणारे जे सवर्ण आहेत ना, बघा सवर्ण कोण, दलित सोडून सर्व, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ते सवर्ण धावत आले. अरे रे रे, हे दलित या ठिकाणी आलेले आहेत, तळ्यावर पाणी पितात, काठ्या वगैरे घेऊन आले आणि त्या लोकांना मारलं. आंबेडकर तरी डगमगले नाहीत, मारा तुम्ही, डोकी फोडा, पण मी पाणी पिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी त्या ठिकाणी पाणी पिण्याचा हक्क बजावला आणि तेव्हापासून त्यांना
सर्वांसाठी ते तळ खुलं केलं. तुम्हाला माहिती आहे त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृती हा एक ग्रंथ आहे, हिंदू धर्मातला पुस्तक आहे मित्रांनो. त्या मनुस्मृतीमध्ये विषमतेचा पुरस्कार केलाय. म्हणजेच काय, मनुस्मृती सांगते की समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा दर्जा आहे, समाजामध्ये ब्राह्मण हा श्रेष्ठ आहे, समाजामध्ये क्षत्रिय हा श्रेष्ठ आहे, समाजामध्ये वैश्य हा श्रेष्ठ आहे, समाजामध्ये शूद्र हा कनिष्ठ आहे. तेव्हा शूद्रांनी गावाच्या बाहेर राहायचं असं त्या मनुस्मृती नावाच्या पुस्तकात लिहिलं होतं. मग आंबेडकरांनी काय केलं, ते पुस्तक घेतलं मित्रांनो आणि सर्वांसमोर ते पेटवून दिलं. म्हणून तो शब्द आहे बघा, दहन केले. नाशिकच्या काळाराम मंदिरमध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. बघा, कर्मवीर ही आणखीन पदवी आहे. जसं मगाशी आपण पाहिलं, महर्षी, लोकमान्य, महात्मा, तशी कर्मवीर ही पदवी आहे. दादासाहेब गायकवाड यांनी प्रयत्न केले. वृत्तपत्रे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते. अविभाज्य, अनसेपरेटेबल. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी वृत्तपत्रे सुरू केली. म्हणजे पहा, आंबेडकरांच्या कार्याचा पसारा किती अफाट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. बघा, पहा, स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. कामगारांच्या हिताच्या नसणाऱ्या कायद्यांना विधिमंडळात विरोध केला. म्हणजे आंबेडकरांचं कार्य फक्त दलित वर्गासाठीच नव्हतं, तर ते इतर वर्गांसाठीही होतं, हे सिद्ध होतं. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी 1942 साली शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. बघा, शेड्यूल कास्ट फेडरेशन. शेड्यूल म्हणजे काय, मागास वर्ग. कास्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जात. आणि फेडरेशन हे एक नाव आहे, तुम्हाला मी म्हणालो की नाही, संघटना, संस्था, असोसिएशन, कॉन्फरन्स, परिषद, तसं फेडरेशन. आधुनिक भारतात समतेवर आधारलेली समाज रचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्वाचे योगदान दिले. 1956 मध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. पहा मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट. बाबासाहेब आंबेडकर, समजा मी बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजातला असेल तर आम्हाला दलित म्हटलं जायचं, आम्हाला अस्पृश्य म्हटलं जायचं, आम्हाला क्षुद्र म्हटलं जायचं. पण आमचा धर्म हिंदूच होता. आमचा धर्म कोणता होता, आम्ही हिंदू धर्माचेच. पण हिंदू धर्माचे असून हिंदू धर्मातले इतर लोक आमच्यावर खूप अन्याय करायचे. आणि म्हणून मग जर तुम्ही अन्याय दूर करू शकत नाही तर आम्हाला हिंदू धर्मच नको. आणि म्हणून 1956 साली त्यांनी तो धर्म सोडला, त्या धर्माचा त्याग केला आणि नागपूर येथे त्या ठिकाणी बौद्ध विहार आहे, तिथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कळतंय तुम्हाला? सर्वांना माहिती आहे बौद्ध धर्म गौतम बुद्धाने स्थापन केला. आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेसाठी उभारलेल्या लढ्याला महत्वाचे स्थान आहे. या ठिकाणी मित्रांनो, आपण हे जे समतेचे लढे आहेत ते लढे आपण समजून घेतलेले आहेत. ओके, आता आपण आपल्या प्रश्न मंजुषेकडे जातो. आपली प्रश्न मंजुषेमध्ये पहिला प्रश्न बघा काय आहे तो, डॅश यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळ बाबा वलंकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. अस्पृश्यता निर्मूलन कुणी कार्य केले सांगा मित्रांनो? पर्याय, महात्मा गांधी, 2 महात्मा फुले आणि महर्षी कर्वे.
कोणाची शिकवण होती? महात्मा गांधीची शिकवण होती की महात्मा फुलेंची की कर्वेंची? महात्मा फुले, प्राची दिवटे. महात्मा फुले, प्राची दिवटे. प्राची, महात्मा फुले. बघूया उत्तर बरोबर आहे का? यस, शाबास प्राची, बरोबर आहे. महात्मा फुलेंनी आधी जाती निर्मूलनाचं कार्य केलं, सत्यशोधक समाज स्थापन केला आणि त्या कार्याच्या माध्यमातून या आपल्या कार्यकर्त्यांना तयार करून त्यांच्याकडून कार्य करून घेतलं. दुसरा प्रश्न बघा, डॅश यांनी इसवी सन 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शिवराम जानबा कांबळे आणि गोपाळ बाबा वलंकर. पटकन बोला. विटाळ विध्वंसन हे पुस्तक आहे, हे पुस्तक कोणी लिहिलं? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. यशस्वी. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. रसिका पवार. रसिका पवार. बघूया कोणी असं लिहिलंय ते पुस्तक. ओके, रसिका आणि यशस्वी. बघा तुमचं उत्तर पर्याय या ठिकाणी काय आलेलं आहे तुमच्यासाठी? गोपाळ बाबा वलंकर. ओके, तिसरा प्रश्न, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डॅश ही संस्था सुरू केली. उत्तर आलं पाहिजे. अ, डिप्रेस क्लासेस मिशन, ब, डिप्रेस कम्युनिटी, ब, कम्युनिटी मिशन. डिप्रेस क्लासेस मिशन. जान्हवी शिंदे. जान्हवी. ओके मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही इतिहास विषय हा कथाकथन आहे, तो जितका तुम्ही आवडीने ऐकाल, पाहाल, वाचाल तर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी सहज समजणार. बघूया जान्हवीचं उत्तर बरोबर आहे का? यस, जान्हवी, अभिनंदन. चौथा प्रश्न बघा, राजश्री शाहू महाराजांनी डॅश संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. संस्थान कोणतं होतं? सांगली, कोल्हापूर की सातारा? राजश्री शाहू महाराजांनी कुठे राज्य केलं, कुठे कारभार पाहिला? कोल्हापूर. जान्हवी शिंदे. जान्हवी. बघूया जान्हवीचं उत्तर बरोबर आहे का? शाबास जान्हवी. ओके, डॅश यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. बघा आता आपण पाहिलेलं आहे ते आता जस्ट. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र मजूर पक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सचिन. ओके, बघूया. शाबास सचिन, अभिनंदन तुझं. मित्रांनो पुन्हा एकदा ऐका, इतिहास विषय जर तुम्ही आवडीने ऐकला, पाहिला, वाचला तर छोट्या छोट्या गोष्टी सहज तुम्हाला समजणार. ओके, या ठिकाणी आपली प्रश्न मंजुषा संपलेली आहे. ज्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर देण्यासाठी हात वर केला होता त्यांचं अभिनंदन, ज्यांनी उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन. नाव गृहकार्य. तत्पूर्वी कालचं गृहकार्य या ठिकाणी बघा, मला सिद्धी प्रकाश कोंडुसकर या विद्यार्थिनीने गृहकार्य पाठवलं होतं. होमवर्क, साम्यवाद म्हणजे काय याचं उत्तर तिने मला पाठवलं. तिच्या उत्तराबद्दल सिद्धी तुझं अभिनंदन. आणि ते उत्तर तुला मी पुन्हा एकदा तपासून समजावून सांगणार आहे. आता आजचं गृहकार्य काय आहे बघा, राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवा. मित्रांनो 100% हे गृहकार्य तुम्ही पूर्ण कराच. राजश्री शाहू महाराज राजेच नव्हते तर समाज सुधारक होते आणि दलित मुक्ती चळवळीमध्ये त्यांनी स्वतः कसा सक्रिय सहभाग घेतला नक्की माहिती मिळवा. तसेच त्यांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणांबद्दल अधिक माहिती घ्या. सुधारणांबद्दल अधिक माहिती लिहा. तो जो न आहे ना तो न चुकून आलेला आहे, न वर अनुस्वार पाहिजे, न बाणाचा. सुधारणांबद्दल महा तो न चुकून आलेला आहे, लक्षात ठेवा. ओके,
हॅशटॅग सर्च अँड आन्सर. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत सर्वात प्रथम क्रमांकावर कोण आहे? आता मित्रांनो, इथे तुम्हाला हा पाठाशी संबंधित अभ्यास नाही आहे, पण ज्या वेळेला आपण जागतिक घडामोडी, लेटेस्ट इव्हेंट, लेटेस्ट करंट जे पाहतो इव्हेंट, ते आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला जनरल नॉलेज पण हवं आहे. आणि ते जनरल नॉलेज तुम्ही कसं मिळवता त्यासाठी दिलेला प्रश्न आहे, ते तुम्हाला या ठिकाणी गुगलवर मिळेल. हॅशटॅग टुडेज चॅलेंज. समाज सुधारक आणि क्रांतिकारक यांमधील नेमका फरक काय आहे? तसेच तुम्हाला आवडत असलेल्या प्रत्येकी एका समाज सुधारकाची आणि क्रांतिकारकाची माहिती थोडक्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा आणि विषय शिक्षकांपर्यंत पोहोचवा. पहा, एक शब्द आहे समाज सुधारक, इंग्लिश मध्ये सोशल रिफॉर्मर, आणि क्रांतिकारक जे बदल घडवतात, जे लोक रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीज करतात, यांच्यामधला फरक काय? म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि चंद्रशेखर आझाद यांच्यातला फरक काय तो समजून घ्यायचा आहे. सगळ्यांना माहिती आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी हातात जे शस्त्र घेतलं ते पेन होतं, आणि चंद्रशेखर आझादांच्या हातात काय होतं? पिस्तूल होती. मग या दोघांमधला फरक काय आहे तो समजून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जे समाजसुधारक आवडतात, जे क्रांतिकारक आवडतात, त्यांची माहिती अगदी थोडक्यात लिहा आणि ती बोला, बोलण्याचा व्हिडिओ काढा आणि तो शिक्षकांपर्यंत पाठवा. आणि जर तुम्ही व्हिडिओ काढून पाठवत नसाल तर नुसतं तो लिहा आणि विषय शिक्षकांपर्यंत पाठवा किंवा गावडे सरांपर्यंत पाठवा आणि ते माझ्यापर्यंत पोहोचवतील. चला, आजच्या या पाठामध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद, म्हणजेच थँक्यू.